सर या बोला. काय सांगाल? नाणी प्रदर्शन आहे, त्यानंतर समोर एक चित्रच आहेत प्रिन्सिपल इस्टेट्स म्हणून. नेमकं हे काय आहे? इतिहासात ह्याची कशी नोंद आहे आणि काय काय आपल्याकडे सामग्री आहे त्याच्या संदर्भात माहिती. आपल्याकडे इथे जे डावकर फाउंडेशन यांच्यातर्फे जे नाणी आणि सायन्स एक्झिबिशन प्लस जे प्रिन्सिपल इस्टेट्स आहेत यांची माहिती असलेले स्टॅम्प पेपर्स पण आपण इथे प्रदर्शनात लावलेले आहेत. आता भारतातील प्राचीन भारतापासून जे नाणी बनत गेली म्हणजे पहिल्या पंचमार्कपासून तर मध्ययुग गुप्ता, मगध, मौर्य ह्याच्यापासून कुशाण अशा वेगवेगळ्या आणि नंतर मध्ययुगीन दक्षिण भारतातली आणि आपल्या मराठा साम्राज्यातली शिवाजी महाराजांची अशी वेगवेगळ्या याची नाणी आहेत. तसेच परदेशातलीही प्राचीन नाणी जशी रोमन साम्राज्य, ग्रीक साम्राज्य अशाही यांची नाणी आहेत. तसेच आपले ज्यांनी आपल्यावरती आक्रमण केले असे मुघल असतील, नंतरच्या काळात ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील अशाही साम्राज्याची नाणी वेगवेगळ्या प्रकारची आपण ठेवलेली आहेत. आणि त्यातल्या त्यात हे टोटल 2,000 नाण्यांचं प्रदर्शन इथे लावलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचे विविध चिन्हे असलेली जशी शस्त्रांकित असतील किंवा त्यांनी बेलपान, फुलपान, पिंडी अशी वेगवेगळी चिन्हं असलेली शिवराईसुद्धा तिकडे लावलेले आहेत. सगळ्यात जगात चीनमध्ये सगळ्यात पहिली नाणी पाडली गेली असं बोललं जातं. आणि भारतातली जी पंचमार्क कॉईन जी किंवा हातोड्याने ठोकून जी पाडलेली आहेत ती नाणी सगळ्यात पहिली नाणी समजली जातात. आणि ते साधारण पकडलं तर इसवी सन 200 पूर्वी म्हणजे 2,500 वर्षापूर्वीची नाणी आहे. आत्तापर्यंतची सगळ्यात शेवटचं साम्राज्य बघेल तर भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्य सगळ्यात शेवटचं आहे. तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी पाडलेली जी तांब्याची असतील, याची असतील, चांदीची असतील ही पण नाणी आपण तिथे लावलेली आहेत. आणि तसेच जी काही मांगलिक राजे होते जेव्हा आपण त्यांना प्रिन्सिपल इस्टेट बोलतो अशाही राज्यांची नाणी आपण इथे लावलेली आहेत. त्यांच्या मी रिप्लिका लावलेल्या आहेत. कारण कसं आहे भाव बघितता आणि हे बघता ते थोडंसं हे पण आहे. मग सुवर्ण नाणींचा त्या आणि गुप्ता साम्राज्याच्या नाण्यांचा सुवर्ण काळात बोलला जातो. कुशाणांनी पण सुवर्ण नाणी पाडली. आपण बघाल तर दक्षिणातले जेवढे साम्राज्य झाली दक्षिणेत पण त्यांनी पण सोन्याची नाणी बनवली. आणि इवन आपल्या महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकच्या वेळी पण सुवर्ण होऊन पाडले होते. आणि ते सुवर्ण होणंही अजूनही संग्रहालयात आहेत काही लोकांच्या. ओके पोस्ट करा. सगळे ओरिजिनल ही जी भाषा लिहिलेली आहे हे जे आपले दिसतं हे फर्मा संस्थानांचे स्टॅम्प्स आहेत. आता हे बघा कोल्हापूरचं स्टॅम्प हे विशालगडचं आहे, हे जतचं आहे. स्टॅम्प दाखवले जे आम्हाला ते हे स्टॅम्प पेपर आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील विविध संस्थानांचे स्टॅम्प पेपर्स आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, मिरज असेल, जत आहे, जव्हार आहे, जामखंडी आहे असे वेगवेगळे स्टॅम्प पेपर्स आहेत. किती भाषेमध्ये ह्या स्टॅम्प. आणि हे सुरुवातीच्या काळामध्ये फारसी भाषेत यायचे, नंतरच्या काळात मोडी लिपी यायची, नंतर मराठी भाषेतले आहेत. आणि काही जे बडोदा संस्थान वगैरे आहेत त्यांचे गुजरातीमध्ये पण स्टॅम्प्स आहेत. एकूण किती. आत्ता हे फक्त प्रदर्शनासाठी मी 100 लावलेले आहेत. असे माझ्याकडे त्याहीपेक्षा जास्त आहेत आणि भारतातले विविध कोपऱ्यातले आहेत.